हे भक्त अर्जुनाला श्रीमद भगवद्गीतेचं हे गोडाचं अमृत हे द्यावं, हे आता पोटात जायला पाहिजे. हे आता तुम्ही जेवण करणार आहे, पुरणाची पोळी खाल्ली असेल, जिलेबी खाल्ली असेल, बालुशाही खाल्ली असेल, गुलाबजामू खाल्ले असेल, ते पोटासाठी आहे. पण पोटासाठी आहे, पोटासाठी खाल्लं पाहिजे, त्याशिवाय शरीर चालत नाही. पण शरीर कसं चालावं, रस्त्यानं कसं चालावं, कोणत्या बाजूला चालावं, कोणत्या मार्गानं जावं, हे समजण्यासाठी शास्त्र आहे किंवा ग्रंथ आहे किंवा संत आहे किंवा पंथ आहे. तिन्हीच्या संगतीनं तुम्हाला कसं वागावं, काय केल्यानंतर सुख होईल, काय केल्यानंतर दुःख पदरात पडेल, हे समजून घ्यायचं असेल, जीवन समजून घ्यायचं असेल माझ्या देव, तर कोणता तरी संताच्या माध्यमातून समजून घेतलं पाहिजे. तुमचं श्रद्धास्थान जे असेल ते, आता इथं काही काळूबाबांचे श्रद्धास्थान मंडळी आहे, दिव्य महापुरुष असतात, ते विधेय असतात, त्यांचं मार्गदर्शनाखाली तुम्ही परमार्थ करता, चांगली गोष्ट आहे. ज्या तुम्हाला जे त्यांच्यावर श्रद्धा असेल, त्यांच्या माध्यमातून त्यांनी सांगितलेलं मात्र ते तंतोतंत पाळलं पाहिजे, आचरण केलं पाहिजे. तेव्हा ते तुम्हाला, त्या अगोदर शिकवलं तुम्हाला, त्यांनी संतांनी शिकवलेलं अगोदर तुम्हाला जागं केलं, जागं केल्यानंतर तुम्हाला शिकवल्यानंतर तुम्ही त्याप्रमाणे जर वागलं तर ते तुमचा सांभाळ करतात. माझं सांभाळी ते, जसं लेकराला आई सांभाळते तसं संत आपल्याला सांभाळतात. आणि म्हणून द्या हो, संताच्या माध्यमातून, एखाद्या ग्रंथाच्या माध्यमातून, कोणत्याही संताला एखादा ग्रंथ अभिप्रेत असतो. बाबाचं साहित्यामध्ये थोडंसं निर्गुण निराकाराचं आहे, कबीर महाराजाच्या पंथाचं आहे. आणि म्हणून द्या हो, काळूबाबाचं हो, कोणत्या माध्यमातून होईना तो एकच आहे. आकाशम पतितम तोयम यथा गच्छति सागरात सर्वदेव नमस्कारम केशवम प्रतिगच्छति यो यो याम याम श्रद्धा तनु भक्त अर्चिते. ज्याच्यावर ज्यांची श्रद्धा असेल, अर्जुनात ती श्रद्धा माझ्यावरच आहे. पण एकच माणूस असतो, तो कोणाचे वडील असतो, कोणाचा काका असतो, टिंबटिंबाचा पती असतो, मुलाचा आणि वडील असतो, नातूचा आजोबा असतो, एकच माणूस. पण ते नाम वेगवेगळे आहे. कोणाचा आजोबा आहे, कोणाचं बाप आहे, कोणाचं काय आहे, टिंबटिंबाचं टिंबटिंब आहे. अशा प्रकारचं एकच असतो, तो सर्वात. कोणत्या का पंथाच्या माध्यमातून होईना तुम्ही संसार सुखाचा मार्ग करून घ्यायचा असेल तर परमार्थ ग्राहक व्हायला पाहिजे. आणि त्या सर्व ग्रंथामध्ये सद्गुरू जनार्दन स्वामी सांगायचे, एकनाथी भागवत, गीता भागवत ऐशे शास्त्र त्रिभुवन नाही, सत्य म्हणून अवकाश करून एक श्लोक तरी वाचा, एक श्लोक तरी वाचलं पाहिजे दररोज.